कुठपर्यंत कुठपर्यंत हे असेच चालायचे. काल म्हणे महाराष्ट्र दिन खूप धूमधडाक्यात साजरा झाला. प्रत्येक राजकारण्याच्या सोशल मीडियावर तरी तसाच गवगवा झाला. पण या गजराच्या आड वेदनेचा आवाज दाबला गेला. उत्सवाच्या प्रकाशात माणुसकीचा दिवा मात्र विझला गेला. वाईट नजर ठेवली म्हणून पाटलाचा चौरंग्या करणाऱ्या शिवरायांच्या महाराष्ट्रात एक कोवळा जीव वासनेच्या दगडाने ठेचला गेला. जिथे सन्मानासाठी उभं राहत होतं संपूर्ण समाज, तिथेच आज निष्पाप जीवावर क्रूर अन्याय करण्यात आला. महिला शिक्षणासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या महात्मा फुलेंच्या राज्यात लहान लेकराला शिक्षणापासूनच नाही तर जगण्यापासूनच वंचित करण्यात आले. पुस्तकांच्या जागी अश्रू, स्वप्नांच्या जागी अंधार देऊन माणुसकीचा पराभव स्वीकार करण्यात आला. महिलांना समान हक्क मिळावेत म्हणून शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या बाबासाहेबांच्या राज्यात जगण्याचा हक्क हिरावला गेला. कायद्यांच्या ओळी मोठ्या पण कृतीत मात्र पोकळी, म्हणूनच भीतीच्या सावल्या इतक्या खोल आणि दाट झाल्या. आता वाटते या कलियुगात आई दुर्गा तुलाच कल्कीचा अवतार घ्यावा लागेल. लेकीबाळींना वाचवण्या, दुर्जनांचा संहार करण्या तुलाच यावे लागेल. कुठपर्यंत हे असेच चालायचे. आक्रोश करूनही पुन्हा गप्प बसायचे. आता काय मुलींना जन्म द्यायचेच पालकांनी थांबवायचे की बस म्हणत अन्यायासमोर ठाम उभे राहायचे.